नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप चांगले असणार आहे. भरपूर वर्षानंतर आज आपण भेटत आहे ब्लॉगिंग थ्रू किंवा व्हिडिओ थ्रू. खूप दिवस झाले मी सर्व काही बंद केलं होतं, हे तुम्हाला पण माहिती आहे. आणि एकदम मी अचानक व्हिडिओ का बनवला किंवा ब्लॉगिंग का करत आहे किंवा जे काही एक्सरसाइज तुमचे जे काही प्रश्न असतात ते आज सांगेल. आणि एवढे वर्षानंतर मी अचानक कसा काही व्हिडिओ स्टार्ट केला किंवा बनवला आणि हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत कसा काय पोहोचला, हे सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कस करू. तर सर्वात पहिले तर नमस्कार, सत श्री अकाल, अस्सलाम वालेकुम. तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या ब्लॉगिंग चॅनलमध्ये. मी तुमची लाडकी कृतिका. आईज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, एक गुड न्यूज द्यायची आहे. ती अशी की मी आजपासून म्हणजे आता यापुढे मी ब्लॉगिंग स्टार्ट करणार आहे. कारण मला ते अगोदरपासून आवड होतं आणि खूप वर्ष झाले मी ब्लॉगिंग वगैरे युट्यूब वगैरे सर्व काही बंद केलं होतं. लिटरली 3-4 वर्ष झाले असणार. तेव्हापासून मी पूर्ण ब्लॉगिंग वगैरे युट्यूब चॅनलच माझं पूर्णपणे बंद होतं. ना मी व्हिडिओ स्टार्ट केला, ना कोणती गोष्ट कोणती वगैरे सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह नव्हती. इंस्टाग्रामवर मी ऍक्टिव्ह होती पण युट्यूबवर नव्हती. कारण त्याचं एक रिझन असं होतं की खूप वेळपासनं माझं थोडं मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थमुळे, तब्येतीमुळे किंवा एक्झाम्स म्हणा, त्याच्यामध्ये आउट ऑफ सिटीमध्ये मी शिफ्ट झाली, म्हणजे स्टडीसाठी वगैरे पुण्यात, म्हणजे यवतमाळच्या बाहेर पुण्याला वगैरे तिकडे गेली. त्याच्यामुळे सर्व काही बंद होतं आणि त्या गोष्टीमुळे मी कधी युट्यूबचा विचारच नाही केला. खूप टाइमपासनं माझं चालू होतं की मला आता बनवायचं आहे, ब्लॉगिंग करायची आहे, कंटिन्यू करायची आहे, पण ते माझ्याकडून झालंच नाही. आणि त्या टाइममध्ये म्हणजे जेव्हा मी यवतमाळला होती तेव्हा माझं असं तेवढा काही कॉन्फिडन्स नव्हता की मी पुन्हा ते करावं म्हणून. कारण की ते कॉन्फिडन्स आता राहिलंच नाही 3-4 वर्षापासून की मी कॅमेरासमोर बोलावं. आणि एक तर मी स्क्रिप्ट तयार करून बोलत नाही, डायरेक्ट माझं असंच असतं. तर आणि युट्यूब बंद करण्याचं खूप मोठं रिझन म्हणजे मी जेव्हा कॉलेज टाइमला होती तेव्हा फ्रेंड्स पण खूप काही होते. त्या टाइमला तेवढं काही खास नव्हतं, सपोर्टिव्ह कोणी नव्हतं. आणि त्या टाइमला एक तर मी बिगनर, एडिटिंग वगैरे खूप काही गोष्टी होत्या. त्याच्यात फ्रेंड्सचं खूप मोठं ट्रॉमा होता मला. त्या ट्रॉमामधून मी बाहेर पडली. फ्रेंड्सचं झालं, अशा खूप काही गोष्टी होत्या. ते काही एवढं डिटेल काही सांगणार नाही पण होत्या. मी आता पूर्णपणे माइंडसेट तयार करून ठेवला आहे की मला आता ब्लॉगिंग करायची आहे. कारण माझा तो छंदच होता अगोदरपासून की मला एक्सप्लोर करणं खूप आवडते, स्वतःला करणं आवडतं एक्सप्लोर, किंवा दुसऱ्याला म्हणजे दुसऱ्या जागेला, लोकेशन्सला वगैरे. कारण की तुम्ही माझे मागचे व्हिडिओ जर बघितले तर पूर्ण आउटडोअरच होते. पण आता मी 2026 पासून जे व्हिडिओज वगैरे किंवा ब्लॉगिंग्स वगैरे टाकेल ते माझे डेली लाईफचे असणार, किंवा आउटडोअर किंवा इनडोअर सेम तसेच असणार. तेवढं काही म्हणजे विषय नाहीये. पण सांगायचा मुद्दा असा माझा की पहिले जसे तुम्ही मला जसे प्रेम करत होते, माझ्या ब्लॉगिंग्सला बघत होते, लाईक करत होते, शेअर करत होते, सबस्क्राईब करत होते आणि खूप प्रेम देत होते मला. आणि हेटर्स तर ऑफकोर्स हेटर्स असणं खूपच गरजेचं आहे. जर हेटर्सच नसेल तर आपण समोर कधी जाऊ शकत नाही. हे खूप मॅटर करते हेटर्स असणं. जे हेटर्स आहे माझे, त्यांना एक हे सांगायचं होतं की तुम्ही मला हेट करा. अगोदर पण करत होते आणि आता पण करा. कारण की तुमच्यामुळेच मी समोर जाईल आणि तुमच्यामुळेच माझा कॉन्फिडन्स बिल्ड होईल. प्लीज तुम्ही मला हेट करा आणि तुमच्यासाठी हमेशा वेलकम आहे. माझं कमेंट बॉक्स पण सर्व काही, तुम्हाला जे काही म्हणजे तुम्ही रिव्ह्यू द्या मला किंवा कसं काही द्या, त्या हिशोबाने मी माझे कॉन्फिडन्स अजून बिल्ड करेन. आणि जे माझे सपोर्टर्स आहे, जे माझे चांगले फ्रेंड्स आहे, जे मला खरंच सपोर्ट करतात की बाबा तू हे कर, मी तुझ्या पाठीशी आहे, किंवा हे कर. मी नाव तर नाही घेऊ शकत ऑफिशियली त्यांचं आता याच्यामध्ये, पण माझे खूप कमी आणि खूप रेअर फ्रेंड्स आहेत. फक्त 1 किंवा 2 असणार ते, त्याच्या व्यतिरिक्त नाही, जे मला हे करतात, सपोर्ट करतात किंवा सांगतात किंवा असं कर किंवा तसं कर, अशा पद्धतीनं कर. तर त्यांच्यासाठी तर माझ्या हृदयात हमेशा जागाच राहील. आणि हेटरसाठी पण माझ्या हृदयात जागा आहे. कारण की तेच अशी एक वे आहे जे मला समोर ढकलेल, जे समोर नेईल. आणि त्या टाइमला मी म्हणजे तेवढं माझी हिंमत नव्हती की त्या टाइमला हेटर्सला फेस करू. म्हणून खूप काही गोष्टी बंद केलं होते मी. युट्यूबचे व्हिडिओज, शॉर्ट्स, सर्व काही युट्यूब पूर्णपणे बंदच केलं होतं. त्याच्यामुळे मला तेवढं काही
झालं नाही. पण आता माझं एक पूर्णपणे माइंडसेट आहे की मी आता माझी व्लॉगिंग स्टार्ट करेल. मी मला स्वतःला एक्सप्लोअर करेल, बाकीच्यांना एक्सप्लोअर करेल, दुनिया एक्सप्लोअर करेल. आणि माझा हे ऍक्च्युली हॉबीच आहे. मला व्लॉगिंग करणं खूप आवडते, व्हिडिओज काढणं, इंस्टाग्रामवर रील वगैरे सगळ्या गोष्टी. पण कसं आहे, करिअरच्या अभावी पण खूप काही गोष्टी असतात. करिअरला घेऊन आणि हॉबीला सोबत घेऊन कोणत्या गोष्टी घडत नाही. म्हणून माझं कसं व्लॉगिंग तर रेग्युलर नाही होईल, पण जसं जसं मला वेळ भेटेल तसं तसं मी करेल. कारण की व्लॉगिंग हे माझी हॉबी आहे. मला याच्यामध्ये करिअर नाही करायचं आहे व्लॉगिंग मध्ये. पण जर व्लॉगिंग मध्ये माझं करिअर झालं तर खूपच चांगली गोष्ट आहे. कारण की मला आवडते, हे माझं छंद आहे आणि माझी हॉबी आहे आणि हे मी करत राहील. आणि माझं करिअर जे होईल ते होईल, त्याच्यात काही विषयच नाही. पण एक ऑफिशियली लाईफ आणि एक पर्सनल लाईफ खूप कठीण आहे मेंटेन करणं. हे आता ज्याला मी हे जे बोलत आहे, जे आहे या फेजमध्ये, त्यांनाच हे समजते. कारण की करिअर आणि आपला छंद, आपली हॉबी सोबत घेऊन जाणं खूप खूप मोठी गोष्ट आहे. पण एवढ्या वर्षानंतर आता मी ते माइंडसेट तयार केलाय की मला व्लॉगिंग बनवायचं आहे आणि मी व्लॉगिंग करेल. कारण की हा तर माझा हॉबीज आहे. मला खूप आवडतं हे सर्व काही गोष्टी करणं, व्लॉगिंग करणं, एक्सप्लोअर करणं, इकडे जाणं तिकडे जाणं, फिरणं, ऑफकोर्स सर्व गोष्टी. तर मला फक्त तुमचं एकच असं प्रेम पाहिजे की तुम्ही मला ते प्रेम द्या. आधी जसं मला तुम्ही सपोर्ट करत होते तसं मला सपोर्ट करा. तुमच्यासाठी हमेशा मी अवेलेबल राहील, स्टँड करेल. आणि प्लीज हेटर्सला पण मला विनंती आहे की तुम्ही पण मला भरभरून कमेंट करा. कारण की तुमच्यामुळेच मी एवढं मोठं डिसिजन घेतलं. डिसिजन म्हणजे माझ्यासाठी तर खूप मोठं आहे. कारण की करिअर आणि हॉबी खूप मोठी गोष्ट आहे. ज्यांना हे समजते त्यांनाच समजते. सो हेटर्सला वेलकम आहे आणि माझे जे चाहते आहेत त्यांना पण वेलकम आहे. तुम्ही मला जसं अगोदर प्रेम देत होते, माझ्या चॅनलला अगोदर जसं प्रेम देत होते तसं पण तुम्ही आता द्या. आणि हेटर्सना पण सेम ॲज इट इज तेच म्हणणं आहे की तुम्ही पण तसंच मला हेट सारखं प्रेम द्या. कारण की तुमच्यामुळेच मी जास्त कॉन्फिडन्स बिल्ड करू शकणार. आणि सो मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जे तुम्ही अगोदर मला जसं प्रेम देत होते तसंच मला द्या. आणि हेटर्सला वेलकम आहे, ते पण माझ्या हृदयात आहे. आणि जे लोक मला सपोर्ट करतात, मला बोलतात, ते पण माझ्या हृदयात आहे. सो थँक्यू इथपर्यंत बघण्यासाठी. आणि माझ्या चाहत्यांना खूप खूप धन्यवाद.